गुड मॉर्निंग. आणि आजचा दिवस आहे 5वा, पण आज आहे शनिवार आणि आम्ही असं ठरवलं आहे की मंडे टू फ्रायडे फक्त 5 दिवस वर्कआउट करायचं आणि जो सॅटर्डे संडे वीकेंड तो पूर्ण गॅप घ्यायचा, कारण रिद्धूची शाळा सुट्टी असते त्याला शनिवारी. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की त्याला जिमला नाही घेऊन जायचं. त्यामुळे मग आम्ही 2 दिवस रेस्ट करणार आहे आणि रविवारी तर आम्ही फिश खातो. सो आज आहे शनिवार. तर शनिवारचं असं आहे की 5 दिवस एकदम बिना मसाल्याचं बिना तेलाचं खातोय. त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की एक दिवस थोडंसं म्हणजे घरचंच खायचं, बाहेरचं नाही खायचंय. पण घरीच प्रॉपर स्वयंपाक करायचा, म्हणजे भाजी भाकर भात. त्या मी भात पण सोडला आहे, म्हणजे मी राईस पण खात नाही 5 दिवस. त्यामुळे मग मी शनिवारी खाणार आहे आणि आज मस्त अशी झणझणीत चिकनची काळी काळी भाजी आम्ही बनवणार आहे. आणि पप्पा जोरात आणि मला पप्पी आणि गुड मॉर्निंग आयुष नाही बोलला तू. गुड मॉर्निंग आई कोण बोलेल? गुड मॉर्निंग बेबी. तर सगळ्यात आधी मी चिकनला तेल आणि मीठ, आपलं हळद आणि मीठ लावलंय आणि इकडे आलं लसणाची आणि कोथिंबीरची पेस्ट बनवली आहे. खोबरं घेतले, ते भाजणार आहे. आणि आधी मी आता कुकरमध्ये हे आधी शिजवून घेते. आधी तर आपण मस्त हे जे चिकन मी केलेलं आहे मॅरिनेशन, म्हणजे मीठ आणि हळद लावलं होतं फक्त. तर आणि इकडे आलं लसणाची पेस्ट बनवली आहे. तर आधी 2-3 शिट्ट्या देऊन घेऊ आपण मस्त. आम्हाला थोडं जास्त शिजलेलं चिकन आवडतं. इथे मस्त चिकन टाकलंय आणि इथे मी खोबरं भाजते. तर हे धने थोडेसे, काळं खोबरं, कांदा, आलं लसूण कोथिंबीरचं वाटण भाजलंय. आता ते पटकन दळते आणि इकडे बघू आपलं चिकन शिजलं की नाही. चिकन पण शिजलंय भरपूर मस्त असं. भाकरचं घ्यायचं. ओके. आणि हे मसाला कशासाठी केलाय? भाजीसाठी. ओके, आपली काळी भाजी का? चिकन. क्या बात आहे. भाकरी झाल्या. हा हा. आज आहे बा झणझणीत काळं चिकन, भाकर हे बघा आणि राईस. भाकर बघा आईची पूर्ण फुगली होती. हा. चला, आजचा आमचा आहे सीन काळं चिकन आणि भाकर आणि पांढरा भात. मस्तपैकी आज जेवण फर्स्ट क्लास जेवण करायचं दुपारच्या टायमाला. बाहेर सध्या वातावरण चालू आहे, ढगाळ वातावरण आहे आजूबाजूला. आमचा एरिया इथं आणि बस चालू आमची तयारी आता. हे मी भाजणीचं पीठ तयार केलेलं आहे रिद्धूच्या थालीपीठसाठी. खूप मस्त वास येतो या पिठाचा. आणि हे मी 2 चमचे भाजी टाकते, कारण एक भाजीला थोडा घट्टपणा येतो आणि मस्त टेस्ट लागते. तर हे काळं वाटण वाटलंय मी पूर्ण. तर हे वाटण आणि भाजणीचं पीठ आहे. आता हे बघा मी जिरे टाकलं, एवढंच भाजणीचं पीठ आहे बघा, एवढं 1 चमचा एवढं मी पीठ टाकले. थोडस बस, थोडस टेस्ट छान येते आणि भाजीला कन्सिस्टन्सी मस्त येते, अशी थोडीशी घट्ट मस्त भाजी होते. आता मी टाकते पटकन काळं वाटण. इकडे या, हे बघा इथे टाका थोडस. मस्त कलर बघा कसा काळा काळा आलाय वाटणाला. आणि हे बघा साईडने असं तेल सुटलंय. आता याच्यामध्ये मी मस्त टाकते आहे काळं तिखट, थोडीशी हळद, थोडस लाल तिखट, थोडस काश्मीरी लाल मिर्च, थोडस मीठ.
चांगलं भाजायचं त्याला असं असं. काय मस्त मसाला वाटण तयार झालंय बघा. भाजीला मस्त अशी तर्री आली आहे ही बघा. वा 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 वा. आणि मस्त झाली ना काळी काळी भाजी. मस्त भाजी वाढली आहे आणि मला खाऊन सांगा. ए नंगू पांगू तुझा तिकडं. थोडं गरम करायला पाहिजे होती वाटतं भाजी ना. खरंच बरं एकदम. ए नको ना बाळा तसं करू. तर आमचं लंच झाला, मस्त जेवण झाले, सगळं माझं किचन वगैरे सगळं आवरून झालं. आणि आता असं आहे की जर तुम्हाला वेट लॉस करायचं तर दुपारी बिलकुल झोपायचं नाही. फक्त एक आता मी थोडीशी नॅप म्हणजे नॉर्मल असं लोळणार आहे. फक्त झोप आली तर फक्त 15 मिनटं झोपू शकता, 20 मिनटं जास्तीत जास्त. आणि आता चीट डे आम्ही का बरं डिसाईड केलं आहे, कारण आम्ही याच्या आधी पण वेट लॉस केलं होतं. पण चीट डे जर तुम्ही ठरवला एक दिवस तर तुम्ही त्या दिवशी तुम्हाला जी इच्छा असते ती खाऊ शकता. कारण त्यामुळे पुन्हा तुम्हाला पूर्ण आठवडाभर पुढचा डाएट करायला एक छान म्हणजे इच्छा होते. नाही तर तुम्ही रोजच डाएट करताय, रोजच एकदम असं म्हणजे जे चवीचे खाणारे लोक आहेत, ज्यांनी जर रोजच डाएट केला ना मग त्यांना खूप कंटाळा येऊन जातो. मग ते एक वेळ अशी येते की ते सगळं सोडून देतात आणि पुन्हा सगळं आपापल्या रुटीनवर येऊन लागतात. त्यामुळे चीट डे हा एक ठरवायचा. फक्त चीट डेला काय करायचं, दिवसा खायचं तुम्हाला जे पण खायचं, रात्री नाही खायचं. तर आता मी डिनर नाही करणार आहे. डिनरला मी फक्त कॉफी पिल, नाही तर मग खाल्ले तर 2 अंडी, नाही तर मग प्रोटीन पावडर पिल बस. आणि आता मी पण थोडा रेस्ट करते. हे तर झोपलेत आणि आता थोडंसं टाईमपास करतो. आणि असा होता माझा डे 5. वर्कआउट तर नाही आहे पण हेच. बाकी चीट डेला पण थोडीफार वॉकिंग करू शकता. आम्ही संध्याकाळी बघू जाऊ वॉकिंगला. असा होता 5वा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. थँक्यू.